मी माझ्या बाबाशी बोलते, त्याला सांगते की तुझ्या घरच्यांशी बोलायला, म्हणजे गोष्टी पटापट पुढे सरकतील ना. हा करेक्ट आहे. ती बोराडींकडची माणसं ठरलेलं लग्न मोडायला वेडी आहेत का? मुलीचं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी तेवढंच मोठं कारण लागतं अनुष्का. तू ऐकूनच घेत नाहीयेस यार. ऐक तरी तू माझं. अरे काय ऐकायचंय? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला तुझं त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये. दॅट्स फायनल. ओके, मी मान्य करते की त्यांनी त्यांचं लग्न मोडलं होतं. का मोडलं? का मोडलं लग्न? सांग ना. मला बोलू देशील प्लीज? सांग ना, सांग. कम ऑन, पिकअप, सांग. बाबा, त्यांनी त्यांचं लग्न मोडलं होतं कारण त्यांनी ते ठरवलं होतं. तो त्यांचा डिसिजन होता की आपण लग्न मोडूया. काय? दोघांचाही डिसिजन होता तो. काय वेडी आहेस का तू? अक्कल आहे का तुला? काय बोलतेस तू? हे तुला कोणी सांगितलं? परागने. पराग? हे काय करतोयस बाबा? हे बघ, पराग खूप चांगला मुलगा आहे. खूप प्रेम करतो यार तो माझ्यावर. काळजी घेतो माझी. कधीही खोटं बोलत नाही तो. आणि त्याचे घरचे सुद्धा चांगले आहेत बाबा. ट्रस्ट मी. चांगले आहेत? हो. मग त्यांनी ही गोष्ट का लपवली? का नाही सांगितलं? बोलला का नाही सांगितलं? बाबा, त्याच्या घरच्यांनी मला विचारलं होतं की तू बाबांना सगळं सांगितलंयस का, आणि मी तुला सांगणारच होते. तू का सांगशील? तुझा काय संबंध? हे परागने सांगायला हवं. तो पराग इथे आला होता, त्याने का नाही सांगितलं? आणि त्याच्याबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल बाहेर काही बोललं जातं, ते चुकीचं असेल तर त्याने सांगायला नको? बोल ना, बोल. मला ना काही बोलायचंच नाहीये. एक मिनिट. मी असं वागू शकतो? हे बघ, असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नकोस मला. त्याने काहीही फरक पडणार नाहीये. माझा निर्णय बदलणार नाहीये. हे असं ऐकणार नाही. मी त्या निकमाना फोनच करतो. दादा, तुझा फोन वाजू राहिला, घेऊ का रे? हॅलो. हॅलो, कोण बोल राहिलं? मी अनुष्काचा बाबा. हा बोला कॅप्टन साहेब. काय म्हणू राहिले? नाही म्हणजे कस काय केलता फोन? एक काम होतं म्हणून कॉल केला. माधवराव नाही आहेत का घरात? आहे ना, पण तो जरा खाली आहे. बोला ना तुम्ही, माझ्याशी बोला ना, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. आता हे स्पष्ट कसं सांगायचंय ना? हा, अहो बोला तुम्ही. मी मुलाची आत्याच बोलू राहिले ना, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही माझ्याशी बोलले तरी. हा ठीक आहे, सांगतो. लीलाधर नावाची एक व्यक्ती आली होती. लीलाधर बोराडे. हो का? काय म्हणले? अहो, कुणी पुरुष नाहीये का घरात? मुलात प्रॉब्लेम आहे म्हणले का? म्हणून लग्न मोडलं असं सांगितलं ना त्यांनी? हो, असंच म्हणाले. पण ही गोष्ट मला तुमच्याकडून कळायला हवी होती. ही मला बाहेरून कळली, हे चुकीचं झालंय. हे तुम्ही योग्य नाही वागलात. एक काम करा, माधवराव आले की त्यांना मला फोन करायला सांगा. हॅलो. हॅलो. दादा, वहिनी, मुन्या. काय झालं? काय झालं माणसं? अहो बोला ना. काय झालं? चारे ओरडायला? रामखोर, सत्यानाश होईल यांचा. वाटोळ वाटोळ होणार आहे यांचं. अहो कोणाचं? ह्या बोराड्यांचं. कळलाव्या कुणीकडचा? दाढीवाला, लंबुट्या. काय झालंय आत्या? अरे तुझं चांगलं झालेलं पावत नाही त्या बोराड्यांना. काय झालं आता? काय केलं त्यांनी? काय केलं? तो पोरीचा चुलता लीलाधर बोराडे, तो गेला होता आपल्या अनुष्काच्या बापाकडं. काय? आणि काय सांगितलं माहितीये का? काय? आपल्या मुलात प्रॉब्लेम आहे म्हणून लग्न मोडलं असं सांगितलं त्या लंबुट्यानी. मोडलं आता. दुसरं लग्न पण मोडलं मुन्याचं. फक्त नॉस होईल मेलाचा.
सोबत ए गप बसा जरा, लगेच रडारड काय करताय का? आई रडू नको, काही नाही होत. मी आलोच. हा बोल. हॅलो पर्या, कुठे आहेस तू? घरी आहे. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय पर्या. अरे पूर्वाचे तर कोणीतरी काका आले होते माझ्या बाबांना भेटायला आणि त्यांनी सांगितलं की तुझ्यात प्रॉब्लेम आहे, म्हणजे मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य कशाला बर्बाद करताय? अनुष्का अगं ते अरे मी काय करू यार, मी किती कन्व्हिन्स करते बाबांना, ऐकतच नाहीयेत बाबा माझे. अनुष्का तू तू आधी शांत हो बरं. तू अजिबात पॅनिक होऊ नको. तू शांत हो, तू रिलॅक्स हो. हा अगं मला कळलंय सगळे. म्हणजे तुला बाबाने फोन केला होता? तू बोल ना बाबांशी, त्यांना सांग की असं काहीच नाहीये. पर्या बाबा ऐकूनच घ्यायला तयार नाहीये यार, तो ऐकतच नाहीये माझं काही. ओके बर. अरे बर पर्या, तू एवढा काम कसा राहू शकतोस? मी इकडे हायपर होतीये. नको ना पॅनिक हो. मला सांग आता तुला मनापासून काय वाटतं, म्हणजे आपण काय केलं पाहिजे? काय करावं म्हणजे? येऊन भेट आता बाबाला. ठीक आहे येतो. प्लीज लवकर ये, प्लीज प्लीज. आधी चंदू काका होता, आता लीला काका जागा झाला. सगळे हात धुवून माग लागलेत. नमस्कार काकू. बाबा आले. उठ. बाबा शराब बसायला सांगितलंय तुला? नाही मग बस. डोकं फिरलंय माझं. माझं सगळीकडे लक्ष असतं. मिलिटरी मॅन आहे मी. सर मला माहिती आहे ते. मग हे माहिती असेल मिलिटरी मॅन किती बारीक विचार करतो. हो सर. आणि हे माहिती असेल की मिलिटरीमध्ये शिस्त आणि सत्य किती महत्वाचं असतं. हो सर. मग हेही माहिती असेल मी तुला इथे का बोलावलंय. नाही सर. खोटं बोलतोयस हो सर. का? हो नाही सर, तुम्ही हळूहळू प्रश्न विचारा ना प्लीज सर. म्हणजे तुम्हाला पटपट उत्तर हवी आहे की खरं उत्तर हवी आहे? मी पटपट बोललो ना की खरं निघत नाही सर. मला शट मला सांग, तुझं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं ते मोडलं का? मोडलं? सर ते मला माहिती आहे, पण मला तुझ्याकडून ऐकायचंय. सांग. सर ते तुम्ही समजून राहिले तसं नाहीये. तुझं तू सांग. काका सर मी मुद्दाम नाही मोडलं सर. आम्ही ठरवून भेटून विचार करून लग्न मोडलंय सर. कुणी? तू आणि अनुष्काने? नाही 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 सर, नाही. मी आणि पूर्वानी. मी खोटं बोलतोयस तू? नाही सर. नाही, खोटं बोलणारी माणसं मी ओळखतो. तो माणूस इथे येऊन गेला म्हणजे त्याच्या सांगण्यात काहीतरी तथ्य असणारच. सर त्यात काही सत्य नाहीये सर. तथ्य नाहीये सर त्याच्यात काही. मी सर खरं नाहीये सर ते सगळं काहीच. सर माझ्यात खरंच तसा प्रॉब्लेम नाहीये. मग खाली का बघतोयस?
नजरेला नजर भिडवून सांग. सर माझ्यात खरंच तसा काही प्रॉब्लेम नाहीये. मोठ्याने सांग. सर माझ्यात खरंच तसा प्रॉब्लेम नाहीये सर. जर तुझ्यात प्रॉब्लेम नाहीये तर मग ओरडून का सांगतोयस? हा ज्यांचं खरं असतं त्यांना ओरडून बोलायची गरज नसते. सर आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच का नाही सांगितलीस जेव्हा भेटायला आला होतास? अरे पण बाबा तू शराब आणि हो दार हळू पट. मी इकडेच थांबणार. अरे एखाद्या मुलीचं लग्न मोडतं म्हणजे नक्की काय होतं माहितीये का तुला? अरे प्राध्यापक आहेस ना रे तू, मग थोडा तरी विचार करायला हवा होता. अरे बोल काहीतरी. बोल. सर मी खरंच सांगतो सर, मी मुद्दाम नाही मोडलंय लग्न. खोटं बोलतोयस तू. नाही सर मी खरं सांगू राहिलो. हे तुझं म्हणणं आहे. नाही फसवलं सर. तर पूर्वा जरी असताना सर त्यांनी तेच सांगितलं असतं की आम्ही दोघांनी मिळून लग्न मोडलंय म्हणून. तुझं तू सांग. पूर्वाचं ती सांगेल. सांगायला इथं पाहिजे तर सर मी कसं समजवतो तुम्हाला? मी अनुष्का, ही पूर्वा आली आहे म्हणते. पूर्वा ये, 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 ये. इकडे इकडे इकडे. नाही नाही, थांब, थांब, थांब. इकडे 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 बस. हा बस 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 आराम. ओके आई बाबा ही पूर्वा आहे. बोराडे पूर्वा बोराडे. हिचंच लग्न ठरलं होतं परागशी आणि ते लग्न मोडलं या दोघांनी. ते का मोडलं ते ती सांगेल तुम्हाला. सांग ना. हा? हे बघ खूप राडा झालाय. एक्सप्लेन करत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. आता तू फक्त सांग का मोडलं लग्न. खरं खरं. मला माहितीये ना पण काय राडे झालेत. म्हणजे आमच्या लीला काकांनी येऊन काय घोळ घातलेत ते मला माहितीये. म्हणूनच मी कुणाला काही न विचारता काही न सांगता अशी धडक इथंच आले डायरेक्ट. सॉरी बर का. इट्स ओके. बोल ना बोल ना बोल. सर एका मोडलेल्या लग्नामुळे ना खूप गैरसमज होऊ राहिले. तर आता त्याच गैरसमजामुळे अजून एक लग्न मोडू नये म्हणून मी इथं आले. कसला गैरसमज? सर माझं शिक्षण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला खूप शिकायचंय. माझी सध्या PhD चालू आहे. माझ्या वडिलांची अशी इच्छा होती का मी शिकून खूप मोठं व्हावं. म्हणजे मला पण खूप आवड आहे सर शिक्षणाची. पण जर आता लग्न केलं तर माझं शिक्षण पूर्ण नाही होऊ शकणार सर. म्हणजे लग्न, संसार, PhD, शिक्षण हे सगळं इकट्ठा नाही होऊ शकत. म्हणून मला हे लग्न नको होतं सर. म्हणून मला हे लग्न नको होतं असं मी ह्यांना सांगितलं. तर ते म्हणले की त्यांना पण हे लग्न नकोय. म्हणजे त्यांना अनुष्का आवडतात ना आणि शाळेपासून त्यांचं अनुष्कांवर प्रेम आहे. हा पण हे त्यांनी त्यांना नव्हतं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांचं अनुष्कावर प्रेम आहे. मग त्यांना पण हे लग्न नको होतं. म्हणून मग आम्ही भेटून ठरवलं सर का हे लग्न मोडायचं आणि आम्ही मिळून हे लग्न मोडलं. मिळून यांनी लग्न मोडलंय. मिळून 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 मोडलं सर आम्ही मिळून. पॉइंट टू बी नोटेड. ती स्वतः सांगतेय. मग हे तुम्ही आधीच तुमच्या घरी का नाही सांगितलं? नाही सर ते काय झालं माहितीये का? तुम्हीच सांगा. सांगितलं ना सर. खूप प्रयत्न केला आम्ही दोघांनी पण आमच्या घरी सांगण्याचा खूप प्रयत्न केला सर. मी तर एवढा प्रयत्न केला ना पण आमच्या घरच्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही. तसं पण आमच्या घरचे काहीच ऐकून घेत नाही. विचारा यांना. हो सर आमच्याकडचे पण नाहीच ऐकून घेत सर. काही ऐकून घेत नाही सर. माझेही. तुम्ही बोला. पण सर साखरपुड्याच्या दिवशी का होईना मी माझ्या घरी बोलले का मला हे लग्न नकोय. नाही मी पण बोलायला गेलो सर पण माझे दादा टॉयलेट बिझी होते सर त्यावेळी मी नाही सांगू शकलो. पण मी सांगितलं ना सर. मी सांगितलं घरी मला हे लग्न नकोय आणि परागरावांना पण हे लग्न करायचं नाही कारण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. त्यांचं एका मुलीवर प्रेम आहे आणि म्हणून आम्हाला हे लग्न. त्यांचं एका मुलीवर प्रेम आहे हे नाही बोलता आलं मला. पण सर मनात होतं माझ्या. म्हणजे मी सांगणारच होते
पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. पॉइंट. इथंच मला माझ्या घरच्यांनी थांबवलं आणि ते म्हणले कळलं जा. नाही सांगितलं सर, नाही सांगितलं. तो विषय आहे का आता? गैरसमज कशामुळे होऊ राहिला ते सांगतो ना. हो सर, हे मग असा गैरसमज झाला. बोला. तर मग तेच झालं. मुलाचा एक प्रॉब्लेम आहे ते त्यांनी असं समजून घेतलं का मुलात एक प्रॉब्लेम आहे, आणि मग पुढचं सगळं महाभारत झालं सर. आणि दोन्ही घरातली माणसं एकमेकांसमोर बोलण्यासाठी आली, शब्दाला शब्द वाढले आणि भांडण पेटलं. ते भांडण आजवर चालू आहे सर. तीच खुन्नस डोक्यात ठेवून लीला काकांनी पुढच्या सगळ्या लीला केल्या आणि तुम्हाला येऊन भेटले सर. हो. सर, या दोन्ही घरातली भांडणं आता इतकी टिपेला गेली आहेत, एवढी दुश्मनी वाढली आहे ना, काही सांगता येत नाही सर. इतकी खुन्नस वाढली की कधी पण काही पण होऊ शकतं. म्हणजे परागरावांच्या घरी नुसतं एवढं जरी कळलं ना का मी इथं आले, तर त्यांना असं वाटेल मी यांचं लग्न मोडण्यासाठी इथं आले सर. तर पहिली गोष्ट सर, प्लीज तुम्ही हे त्यांच्या घरी कळू देऊ नका सर. आणि दुसरी गोष्ट सर, प्लीज तुम्ही यांचं लग्न नका मोडू सर. हे सगळं गैरसमजातच होऊ राहिलंय ना. आणि ती पाणी हवंय. देऊ. मला पण घेऊ. आणा पाणी. प्रॉब्लेम. अच्छा आहे प्रॉब्लेम. म्हणजे मुलाचा प्रॉब्लेम म्हणून मुलात प्रॉब्लेम. छान आहे चालू द्या. जोक सपाट. थोडस विचित्र वाटलं म्हणून थोडस हसू आलं. पराग, येस सर. बस खाली. तुझ्या घरी सांग मी भेटायला येतोय म्हणून, आणि माझी तुमच्या लग्नाला परवानगी आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. पण तू उभा का राहिलास? सर, ते ऐकण्यात जरा प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम आहे. याच्यात प्रॉब्लेम आहे. आता ऐकण्याचा प्रॉब्लेम नाही आहे सर, मी नॉर्मल आहे. बाबा. काय? बाबा काय? थँक्यू. पूर्वा. घ्या. मी म्हणलो होतो तुम्हाला, मी बोललो होतो हे आपण चांगलं वागू राहिलो ना म्हणून हे असलं वागू राहिलेत बोराडी. हे असं वागणं शोभत नाही पण त्यांना. असतात काही माणसं अशी, दुसऱ्याचं सुख पाहवत नाही त्यांना. नाही पण म्हणून काय हे असं वागायचं काय? नाही तुम्ही बघा ना कर्नल साहेब, हे असं वागू राहिलेत लोक. हरामी साले. नाही हे असं वागल्यावर बोलणारच ना माणूस.
वागतंय मग. नाही, तुम्ही काही बोलू नका. या अशा माणसांच्या नादाला लागायचं नसतं आपण. नादी नाही लागत आपण. आपल्याला सवयच नाही नादी लागायची. त्यांनाच सवय नादाला लागायची. त्यांच्या पोरीला नादाला लावायची. मामा, मामा जाऊ दे ना, झालं ते झालं. आता उकंडाव करून काही नवीन हाती लागणार आहे का? नाही, यांना कळलं पाहिजे ना ते लोक कसे आहेत, त्यांची पोरगी कशी आहे. कळलंय मला सगळं. ती मुलगी कशी आहे तेही कळलंय आम्हाला. हो, त्या मुलीनेच तर सगळं. सर, कर्नल सर, त्या मुलीने सगळा घोळ घातला तेच सांगतोय. तुला काही वेगळं सांगायचंय? नाही मग सॉरी. माणुसकीच नाही हो त्यांच्यात. मला काय वाटतं करण साहेब, म्हणजे ह्या सगळ्या वावड्या उठत राहतील त्यापेक्षा ना आपण दोघांचा साखरपुडा जरा पटकन उरकून टाकायचा का? हा,